आपण घेतलेला आहे वडा. तर हे बेसन आणि मक्याच्या पिठापासून बनवलेलं आहे आणि जर तुम्ही बघितलं तर दहीची चटणी आहे आणि हिरवी मिरची आणि याच्यात पाणी टाकलेलं असतं, त्यामुळे याला एक वेगळी चव डेव्हलप होते. आपण हे टेस्ट करू. आणि नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका वेगळ्या व्लॉगमध्ये. या व्लॉगमध्ये आपण सफर करणार आहोत गंगाखेडची आणि ही गंगाखेडची हेरिटेज आणि कलिनरी टूर आहे माझी, बिकॉज आय हॅव कम फॉर अ स्पेशल वेडिंग. आता हे लग्न कुणाचं होतं, कुठे झालं, मी कुठले हेरिटेज प्लेसेस एक्सप्लोअर केले आणि मी कलिनरी टूरमध्ये काय काय खाल्लं, हे सगळं तुम्हाला या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आपल्या वेगळ्या व्लॉगला. आत्ता वाजता संध्याकाळचे 9 आणि आपला केतकीताईच्या लग्नाचा प्रवास इथून स्टार्ट होतो. मी जनरली ट्रॅव्हल्सने प्रवास करत नाही, शक्यतो तर ट्रेन प्रिफर करतो, पण माझे तिकीट्स बुक नव्हते. भारी वाटतंय. रात्रीच्या 12 वाजता पण एवढे लोक थांबले तिथे, जेवत आहेत, चहा घेत आहेत. साधारणतः सकाळी 7 वाजता आपण पोहोचणार आहोत असं एक्सपेक्टेड आहे. सो लेट्स गो अँड एन्जॉय दिस ब्युटिफुल नाईट जर्नी, स्पेशली इन द बस. रात्रीच्या 12 वाजता हायवेवरती बघा तुम्ही कशा प्रकारे वाहन चाललेले आहेत आणि इथे बस आहे ते केवढे बस लाईनीत लागलेत. हे सगळे बसेस आहेत. ते झूम करतो तुम्हाला लोक आहेत दिस. आणि हा आहे तो इथे तो ढाबा आहे, तिथलाच आपण चहा घेतला. गुड मॉर्निंग. आत्ता असतात सकाळचे 7 आणि आपण एक पुढच्या 10 मिनिटात परळी नाका गंगाखेडला उतरणार होता आणि आपण पोहोचलेले आहोत गंगाखेड परळी नाका. कॅमेरा फ्लिप करून दाखवतो तुम्हाला गंगाखेड कसं दिसतं ते. हा इथला परळी नाका करायला. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गंगाखेड इथे आता आपण आहोत आणि संत जनाबाई यांचं जन्मस्थान असलेले मंदिर आहे. आपण आज जाऊन दर्शन घेऊया. बघा, हे जे आपण बघतो ही आहे गोदावरी नदी. स्टॅनिंग अँड ब्युटिफुल व्ह्यू अँड दे लिव्हिंग द लाईफ टू द फुलेस्ट. आपण इथे उभे आहोत. हे आहे इथलं गोदावरी नदीचं पूल आणि केदार आपला इथला नेटिव्ह आहे. केदारने रिकमेंड केल्यामुळे आपण समोसा खायला आलो आणि हे वेगळ्या प्रकारे टॉपिंग केलं आहे. तर आपण हे टेस्ट करू आणि तुम्हाला सांगतो हाव इट इज. इट्स इनक्रेडिबल. मी खूप पद्धतीचे समोसे खाल्लेत, पण याच्यात पाणी ॲड करून दिलेलं आहे, त्यामुळे याला एक वेगळी सॉफ्ट झाले, त्यामुळे वेगळी चव डेव्हलप झालेली आहे. सो इफ यू आर कमिंग टू दिस प्लेस गंगाखेडचं जर तुम्ही टूरला आलात तर याचं मी लोकेशन टाकतो डाऊन देअर इन द डिस्क्रिप्शन. तुम्ही नक्की या आणि टेस्ट करा. आय विल फिनिश दिस मीन वाईल अँड बिहाइंड कॅमेरा आय हॅव विथ मी केदार. सो थँक्यू केदार फॉर दिस. थँक्यू. समोसा टेस्ट करून झाल्यानंतर आपण घेतलेला आहे वडा. तर हे बेसन आणि मक्याच्या पिठापासून बनवलेलं आहे आणि जर तुम्ही बघितलं तर दहीची चटणी आहे आणि हिरवी मिरची आणि याच्यात पाणी टाकलेलं असतं, त्यामुळे याला एक वेगळी चव डेव्हलप होते. आपण हे टेस्ट करू आणि बघूया कसं लागतं. इट्स लुकिंग स्टनिंग. टू गुड. मला पाण्यात भिजवल्यामुळे अजून थोडंसं मऊ झालं आहे, मला एक वेगळी चव डेव्हलप झालेली आहे. आणि या पाण्यासोबत आणि या दहीच्या चटणीसोबत इट इज गिव्हिंग इनक्रेडिबल टेस्ट. आपण आता जिथे आलो हे आहे नालटे मामा यांचे स्पेशल श्री व्यंकटेश प्रसाद आणि भेळपुरी स्टॉल. आणि हा त्यांचा मेन्यू आहे. इथे कचोरी, हाफ कचोरी, स्पेशल कचोरी, भेळ आणि बरेच काय काय आहे. याच्यातल्या त्यांचे मोस्ट सेलेबल पॉप्युलर आयटम्स आपण ट्राय करणार आहोत. तो मी तुम्हाला सांगितलं तसं आत्ताच आपण मेनू कार्ड बघितला, त्याच्यातले जे मोस्ट सेलेबल आयटम आहे ते 3 वेगळ्या डिशेस आपण मागवलेलं आहे. आता एक टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो यांची स्पेशालिटी आणि हाव इट इज डिफरंट. तर हे आहे ही भेळ आहे. जर तुम्ही बघितलं तर थोडंसं क्लोजअप करतो म्हणजे तुम्हाला कळेल की मटकी भेळ आहे. याला व्यवस्थित मिक्स केलेली आहे तुम्ही आणि वरती कांदा टाकलेला आहे. सो बघूया आपण कसं लागणार आहे. याची स्पेशालिटी तुम्हाला ही इथेच मिळेल. आम्ही मटकीसोबत मिक्स केल्यामुळे त्याला एक वेगळी चव डेव्हलप झालेली आहे. खूप तिखट नाही आहे,
दिस इज मस्ट ट्राय आयटम हिअर इट इज कमिंग. दुसरी डिश आपण मागवलेली आहे, तर ही आहे ही मिरची आहे. म्हणजे पूर्ण मिरची तळलेली असते, त्याला कट करून त्यांनी वरती मसाला पावडर आणि पाणी टाकून त्याने अशी डिश बनवून दिलेली आहे. जसं की आपण कट मिरची पॉप्युलर आहे ना, तशाच पद्धतीचं आहे, पण पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. पाणी चिंचेचं आहे, त्यामुळे त्याला थोडा चिंचेचा फ्लेवर उतरलेला आहे आणि ते भिजल्यामुळे अजून सॉफ्ट झालेलं आहे. सो दिस इज ऑल्सो अ मस्ट ट्राय डिश. तिसरं आपण घेतलेलं आहे ते आहे कचोरी. आणि दिसायला तुम्हाला कचोरी आणि भेळ सारखं दिसत असेल, पण कचोरीपासून बनवलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडं कोणाचा चिवडा जो डीप फ्राय असतो ते आहे आणि परत त्याला थोडं चिंचेच्या पाण्याने ते मिक्स केलं आहे आणि त्याची चव याच्यामध्ये आहे. सो ह्या तिन्ही डिशेस अतिशय उत्तम आहेत. चाट सेंटरला आलेलं आहे. माझ्या मागे जर तुम्ही बघितलं तर गोविंद वडापाव आणि चाट सेंटर आहे आणि मी त्यांची मोस्ट पॉप्युलर डिश जी आहे ती घेतलेली आहे. ही आहे कट मिरची फ्राय. तर तुम्ही जर बघितलं तर हे आधी मिरचीचे भजे केलेले होते त्यांनी आणि त्याच्यानंतर याला दे हॅव कट इनटू अ स्मॉल पीसेस आणि याला परत फ्राय केलं आहे. त्यामुळे तुम्हाला याच्यातले पण परत मिरची दिसतील आणि ही अशी त्यांची डिश आहे. त्याच्यावरनं त्यांनी परत थोडी ॲडेड टेस्टसाठी मसाला स्प्रे केलेला आहे. हे आपण खाऊन बघूया, कारण हे थोडं कुरकुरीत वाटतं आहे, कारण फ्रेशली फ्राय केल्यामुळे. आणि मी तुम्हाला सांगतो की कशी टेस्ट आहे अशी. अतिशय क्रंची आहे आणि दोनदा फ्राय केलं आहे. आधी पूर्ण मिरचीसहित फ्राय केलेलं आहे, नंतर त्याला कट करून फ्राय केलं आहे आणि याच्यासोबत त्यांनी आपल्याला हिरव्या मिरचीचा फ्राय पण दिलेला आहे आणि वरने मसाला स्प्रे केल्यामुळे त्याला एक अजून वेगळी चव डेव्हलप झालेली आहे. दिस इज टू गुड. तुम्ही जर गंगाखेडची कलिनरी टूर प्लॅन करत असाल, सो यू हॅव टू कीप द कॅलरीज असाइड अँड दिस इज मस्ट ट्राय डिश. सो आय एम गोना हॅव इट अँड आय विल शो यू व्हॉट इज कमिंग ऑन आवर वे आणि पुढे आपण काय ट्राय करणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्लॉग बघत राहा. मीनवाईल आय विल फिनिश दिस. या मूर्तीची आख्यायिका अशी आहे की दगडातून प्रकट झालेली आहे. आपण चाललोय वरती देवीच्या दर्शनाला. आता आपण इथून वरती आलो तर ही जी लादणी बंद दिसते ती इथून जे इथले जे ब्राह्मण होते जे पूजा वगैरे करत होते ते इथून तिरुपती बालाजी तामिळनाडू आंध्र प्रदेशमध्ये जी मूर्ती आहे ती इथून नैवेद्य दाखवत होते ते महाराज जाऊन. तर जवळपास त्यांनी 110 वर्ष ते काम केलं, पण त्यांना ज्यावेळेस वहिनं गेलं तर मग देव म्हणले की मी स्वतःहून प्रकट होतो तुमच्या गंगाखेडमध्ये. तरी असा 800 वर्षापूर्वीचा इतिहास आहे आमच्या बालाजी मंदिरचा आणि त्या मंदिरात आता आपण आहोत. आपण आता जिथे उभे आहोत हे इथलं खूप जुनं अतिशय प्राचीन असं शिवमंदिर, पण याचं नव्याने कन्स्ट्रक्शन चालू आहे, बांधकाम चालू आहे आणि इथे महादेवाचं पिंड येते, त्याचं दर्शन घेतलं आहे आता आपण. ही विहीर आहे, खूप इतिहासकालीन विहीर आहे ही आणि विहिरीचं पाणी 12 महिने आटत नाही आणि हे पिंडाच्या आकाराची विहीर आहे. जाऊया आपण पुढे बघूया. कासव इथे दिसतंय. Look at the intricacies of this temple. It's built in the stone. अतिशय ब्युटिफुली कार्व केलेले स्टोन्स आहेत. आता मी जिथे उभा आहे हे आहे अतिशय पवित्र स्थान. हे काशीनाथ महाराज यांचं समाधी स्थळ आहे
तर आपण आत जाणार आहोत आणि दर्शनही घेणार आहोत. अँड इफ यू वॉन्ट टू एक्सप्लोर दी हेरिटेज ऑफ दिस सिटी तर कीप दिस इन युअर आयटनरी. आपण पुढे जाऊया आणि दर्शन घेऊया. त्याच्यानंतर पलीकडच्या साईडला 9 जे ग्रह आहेत तर त्याचंही त्यांनी ते मांडलेलं आहे. त्याच्यामागे पण काहीतरी सायन्स असणार आहे. ते सगळं या व्लॉगमध्ये एक्सप्लेन करणं शक्य नाही आहे, बट यू कॅन डेफिनेटली गुगल इट अँड नो मोर अबाउट इट. आपण आत्ता पुढे जाऊया आणि दर्शन घेऊयात. सो फॉलो मी. हे जे तुम्ही बघता हे सगळं काशीनाथ महाराजांनी ते जेव्हा त्या काळात वापरायच्या सगळ्या वस्तूंचा संग्रह आहे आणि साधारणतः 200 ते 300 वर्ष जुनं सगळं संग्रह आहे. आणि हे प्लेस पण त्यामुळे याला खूप महत्त्वाचं आणि असं हेरिटेज आहे. सो कीप दिस इन युअर आयटिनरी. एनी फूड ब्लॉग इज इनकम्प्लीट जर आपण काही स्वीटमध्ये किंवा डेझर्टमध्ये नाही घेतलं तर. आणि हा ब्लॉग एंड करण्यासाठी मी आलो आहे सिद्धेश्वर आईस्क्रीम आणि कुल्फी सेंटर आणि तिथे मी घेतला आहे हा आहे बदाम शेक. तर याच्याने आपण हा ब्लॉग एंड करणार आहोत. दिस वन वॉज ऑल्सो वन ऑफ द मोस्ट रिकमेंडेड सेंटर आणि केदारने स्पेशली इथे आणलेलं आहे. तर यांच्याकडे दोन्ही ऑप्शन आहे. मी म्हणजे स्क्रीनवरती तुम्हाला प्राईस चार्ट पण दिलेला आहे फुल आणि हाफमध्ये. सो मी हाफ ऑप्ट केलेला आहे. सो बघूया व्हॉट इज देअर इन द ऑथेंटिसिटी ऑफ दिस बदाम शेक. ठीक आहे आणि त्याच्यामध्ये कट करून बदाम घातल्यामुळे ते थोडे क्रंची लागते. सो टॉकिंग अबाउट द रेटिंग अँड व्हॅल्यू फॉर मनी इट्स 10 ऑन 10. हा इकडे इकडे प्लेट द्या रे. प्लेट काय प्रसाद थोडा प्रसाद येऊ सर लावू दे जरा. हां बस.